जय श्रीराम. माझं नाव निशा प्रशांत भिरुड आणि आपण एक नवीन चॅनल सुरू करतोय आणि ज्या चॅनलचं नाव आहे हिंदू बेटी बचाव. हे नाव ऐकूनच आपल्याला कळतं की हिंदू बेटी बचाव म्हणजे काय, म्हणजे काय गरज पडली असं हिंदू बेटी बचाव, कोणत्या इंटेन्शनने बचाव. तर तुम्हाला सांगायची आता गरज नाहीये. लव्ह जिहाद हा विषय सगळ्यांनाच माहित आहे आणि लव्ह जिहादसाठी मी 2013 पासून काम करते. तर लव्ह जिहाद या विषयावरती 2013 पासून काम करता करता आलेले वेगवेगळे अनुभव आणि का लव्ह जिहाद मध्ये मुली फसतात आणि अशी प्रकरणं मुळात घडताच का आणि वेगवेगळ्या केसेसचं वेगवेगळं एक्सप्लेनेशन, हे सगळंच मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे. का शेअर करायला पाहिजे? कारण हिंदू मुलगी या प्रकरणांमध्ये अडकायलाच नको. जर हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांना माहित असला तर हिंदू मुलगी या प्रकरणांमध्ये अडकणारच नाही. या प्रकरणांमध्ये हिंदू मुलगी अडकते कारण तिच्या पालकांना माहित नसतं की असाही काही विषय आणि हे कशा पद्धतीने होतं. आपण फक्त ऐकत असतो लव्ह जिहाद लव्ह जिहाद लव्ह जिहाद, पण लव्ह जिहाद नेमकं काय आहे आणि हे सुरू कुठून होतं, कसं सुरू होतं आणि हे सुरू होऊच नये किंवा हे होऊच नये आणि आपल्या मुली यात अडकूच नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला हा विषय कळला तरच आपण याच्यावरती काही उपाययोजना करू शकतो आणि म्हणून हे चॅनल सुरू केलेलं आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही पुढचे व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये माहिती मिळत राहणार आहे आणि नक्कीच या चॅनल बरोबर कनेक्टेड व्हा आणि जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओज शेअर करा. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, समाजात एक जागृती होईल या विषयासंदर्भात आणि जास्तीत जास्त लोकांना जर लव्ह जिहाद माहित असलं, मुलींना माहित असलं, तुमच्या मुलींना हे व्हिडिओज दाखवा, तुमच्या मुलांना हे व्हिडिओज दाखवा. जर सगळ्यांना हे माहित असलं तर चान्सेस खूप जास्त कमी होतील. आम्ही व्याख्यानं वगैरे करत असतो पण व्याख्यानांच्या माध्यमातून आम्ही फार कमी लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. 2013 पासून तर आताचा जर प्रवास बघितला तर केसेस आहे त्याच आहे, उलट वाढत 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 जातात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.